हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज आपण शिकणार आहोत रेडीमेड नेकलाईनची कुर्ती कटिंग कशी करायची ते. रेडीमेड खूप सारे ड्रेसेस येतात आता, तर त्याची नेकलाईनची कुर्ती कटिंग कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत. त्यासाठी मापे पाहून घेऊया आपण आधी. उंची 41 इंच आहे, शोल्डर 16 इंच आहे आणि अपर बस 36.5 आहे आणि कंबर ही 36ची आहे. फुल बस हे 37.5 आहे आणि हिप घेर हा 41चा आहे. आमोल राऊंड एका साईडचा 19 आहे आणि एक साईडचा 20 आहे. फ्रंट नेक 7 आहे आणि बॅक नेक हा 3 आहे. तर ह्या मापानुसार रेडीमेड नेकलाईनची कुर्ती कटिंग कशी करायची, शोल्डर किती टाकायचे, आमोल किती टाकायचे, आज मी हे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मग याची जी उंची आहे ना ही 41 इंच आहे. तर 41 इंच ही उंची आहे, त्यासाठी कपडा मध्यातून 4 फोल्ड केलेला आहे अस्तरचा आणि वरतून एक साईड आपण 1 इंच सोडून दिलेला आहे आणि मग मार्किंग करणार आहोत. मी तोपर्यंत कॅमेरा सेट करून घेतला आणि वरतून आपल्याला एक साईड 1 इंच सोडायचं आहे, कारण आपल्याला हे नंतरून आपल्याला वाढवून घ्यायचं आहे ना बॅकसाठी, म्हणून. आणि मग आता आपण मार्किंग करणार आहोत. तर उंची ही 41 आहे ना, तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून 42 इंचावर मार्किंग करायचे आहे. आणि शोल्डरचे माप हे 16 आहे. शोल्डरचे हे माप अंगावर घेतलेलं आहे. जर कॉलर नेक कुर्ती असते ना, तर शोल्डरचे निम्मे 8 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण ॲड केला असता. तर तसे न करता आता फ्रंट नेक आपला 7चा आहे ना, म्हणून शोल्डरचे मार्किंग हे आपण 7.5 इंचावर मार्क करणार आहोत. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये 7.5 इंचावर मी मार्किंग केलं आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 8.5 इंचावर आमोलचं मार्किंग केलं. तुम्ही बघितलं त्याप्रमाणे शोल्डरचे हे 7.5 इंचावर आणि आमोलचे हे 8.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि अर्धा इंच शोल्डर उतार दिलेला आहे. अर्धा इंच पाऊण इंचाचं शोल्डर उतार द्यायचा आहे. अर्धा इंच नॉर्मल साईजसाठी आणि 36च्या पुढे असेल तर पाऊण इंच आणि 40च्या पुढे असेल तर 1 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे आपल्याला. आणि आता याच्यामध्ये 36.5च्या निम्मे 9.25 होतात आणि पाऊण इंच मी लूजिंग ॲड केलं आणि 10 इंचावर मी मार्किंग केलेलं आहे. आणि खालची जी नेकलाईन आहे ही ड्रॉ करून घेणार आहे. आता सुरुवातीला आपण हा फ्रंटचाच शेप देऊन घेणार आहे. अर्धा इंच ते आतमध्ये घेतलं चेस्ट लाईन आणि अर्धा इंच आतमध्ये घेऊन मार्किंग करणार आहे आपण. आमहोल कर्वने आपण त्याला शेप देणार आहोत. आणि हा आता स्केलने मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि आता हा बघताय त्यामध्ये त्याचे निम्मे केले मी. जे आपण शोल्डर उतार दिला ना तिथपासून खालपर्यंत मी निम्मे केले. अर्धा इंच तो आकार आतमध्ये घेतला आणि आता हे तिन्ही पॉईंट मी एका रेषेत येतील असं जोडून घेणार आहे. तुम्ही हाताने पण फ्री हँड शेप देऊ शकता, काही शेप चुकणार नाही हा. आणि आमोल कर्व असेल तर आमोल कर्वने द्या. तर हे तिन्ही पॉईंट येतील एका रेषेत येतील असे धरून हा शेप द्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. इथपर्यंत आलं लक्षात की फ्रंट आमोल हे आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलं आहे, त्याचा सेंटर काढला आहे, आतमध्ये घेतलं आहे आणि तिन्ही पॉईंट एका लाईनीत येतील असा हा शेप दिलेला आहे. हे पहा मी आमोल कर्व साईडला करून सुद्धा शेप देऊन दाखवला. एकदम व्यवस्थित शेप येतो आणि आमोल कर्व असल्यावर ठेवून दिल्यावर पण तसाच येतो. मग हा शेप फ्रंटचा झाला. आणि हा मी डार्क करून घेते लक्षात येण्यासाठी. आता गळ्याची रुंदी नेक विड्थ किती ठेवायची, तर आपला जो कपडा आहे ना तो 4 फोल्डमध्ये करून घेतला मी आणि त्याचे जे नेकलाईन आहे ते दोन्ही एकमेकांना मॅच करून घेतलं आणि सेंटरमधून घडी घालून घेतली. आणि आता याची नेक विड्थ किती आहे तर हे पाहिजे आपल्याला. जे नेकलाईन आहे ना तर त्या 1/4 इंच सोडायचं, कारण आपल्या शिलाईसाठी लागेल ना. आपण त्या डिझाईनवर नाही शिलाई मारणार आहे, 1/4 इंच आतमध्ये शिलाई मारणार आहे, कारण मग ते पलटी करायला सोपं पडतं. आता मग याचं हे मार्क किती होतं, किती माप येतं आहे ते पाहणार आहे आपण. तर हे बरोबर 3 येते. आपली चेस्टचं मार्किंग 36, त्यानुसार हे 3 बरोबर आहे. जर चेस्ट लाईन छोटी असेल ना तर आपलं हे मार्किंग चेंज होणार आहे, पण याच्या नेकलाईननुसार
चेस्टनुसार हे बरोबर 3 येते. मग हे ओके होणार आहे आपल्याला. याच्यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाही. जर 28 साईज असं जर असेल ना चेस्ट लाईन, तर आपल्याला याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील. तर ते काय चेंजेस करायचे ते मी तुम्हाला नंतरून सांगेन. त्यासाठी ती नेक आपल्याला वेट कमी करून घ्यावं लागते. तुम्ही बघताय ना व्हिडिओमध्ये मी तिरकी टिप दाखवते. हे डिझाईनच्या शेजारी आपल्याला नेक वेट जितकी घ्यायची तितकी, आणि मग त्याच्यामध्ये तर गळा कसा ॲडजस्ट करायचा ते ती तिरकी टिप घेऊन ॲडजस्ट करावा लागतो. हे 36 साईजसाठी बरोबर आहे. पण जर आपल्याला 28, 30 साईज असेल तर आपली नेक वेट चेंज होती. तर आपण ही तुम्ही तिरकी टिप पाहताय ना, तशी मारून आपल्याला ती ॲडजस्ट करावी लागते. ते मी पुन्हा कधीतरी सांगेल तसा ड्रेस आल्यावर. आता तुम्ही बघितलं, आता आपला फ्रंट आर्महोलचं मार्किंग एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता 3 वर मी गळा हा ड्रॉ करून घेणार आहे. 3 वर आणि हे शोल्डर उतार करून घेतला आणि हा 3 वर गळा मी ड्रॉ केलेला आहे. आणि मी बॅकचं आता बॅकची आपल्याला मार्किंग करायचे आहेत आपल्याला. आता बॅकचं जे आर्महोल आहे हे अर्धा इंच आपल्याला उचलून घ्यायचं आहे. ह्या आर्महोलपेक्षा आपल्याला हे अर्धा इंच उचलून घ्यायचं आहे. मी चॉक चेंज केला आहे बॅक आणि फ्रंटचं तुमच्या लक्षात यावं म्हणून. आणि हे अर्धा इंच उचलून घेणार आहे. बॅकचा गळा हा 3चाच आहे, त्यामुळे मी 3चा हा चौकोन पूर्ण आखून घेणार आहे आणि गळ्याचा शेप देऊन घेणार आहे. ओके, हा बॅक नेकचा हा शेप झाला आणि हा मी चौकोन आखून घेतला. आणि आता बॅकचं आर्महोल करण्यासाठी आपलं बॅकचं मार्किंग आहे ना, त्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. आणि तिथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि मग बॅक आर्महोलचा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर बघा मग किती सोपी पद्धत होती. आणि हा झाला आपला बॅक आर्महोल. तर फ्रंटचं लक्षात येण्यासाठी हा ब्ल्यू चॉक आहे आणि ब्लॅकसाठी हा ग्रीन चॉक आहे. बघा मग किती सुंदर झालं आहे हे आपले आता मार्किंग. आणि हे बरोबर 10 आहे. आणि बॅकचं पण 10 आहे आणि फ्रंटचं पण 10 आहे. आपल्याला जेवढं पाहिजे हे तेवढंच आहे. आणि हे तेव्हा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. आर्महोल राऊंड 19 आणि 20 होता ना, तर आपण वाढवून घेतलेला 20चा जो आहे ना, तो त्यानुसार मार्किंग केलेले आहे. आपण कसाही टेप धरा हे बरोबर 20 येतं. मग खाली चेस्ट लाईनचं मार्किंग करायचं आहे 3 इंचावर आणि त्याच्या खाली 7 इंचावर कमरचं मार्किंग करायचं आहे. आणि वरतून 21 इंचावर हे स्लाईड सीटचं मार्किंग करायचं आहे. सगळ्याच्यात आपल्याला अर्धा इंच मी लुजिंग टाकलेलं आहे. अर्धा इंच हे लुजिंग टाकायचंच आहे. अस्तरचा ड्रेस आहे, खूप स्किन फिटिंग चांगलं वाटत नाही पंजाबी ड्रेस. अर्धा इंच लुजिंग टाकायचं आहे. हे घेरातही अर्धा इंच मी ही लुजिंग टाकलेली आहे. आणि त्याच्या पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन ॲड करणार आहे. तर शोल्डर आर्महोलचं मार्किंग कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर एक व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील. आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मी आता हे सगळं जॉईंट करून घेतलेलं आहे आणि मी अशा प्रकारे आता हे सर्व कट करून घेणार आहे. स्लाईड स्टिचचं मार्किंग करून घेणार आहे. आता स्लाईड स्टिचला 1 इंच शिलाई मार्जिन टाकलेलं आहे. आणि हे सरळ जितकं वर आहे तितकंच मी खाली ठेवून ही सरळ रेषा आखून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघता जसं मी मोजून घेतलं सेम तेवढंच खाली घेतलं, उंचीचं मार्किंग केलेलं आहे. आणि मी ही पूर्ण सरळ रेषा आखून याचं साईड स्टिचचं मार्किंग करून घेणार आहे. आणि आता ही आपण कटिंग करून घेणार आहोत. आधी आपण बॅकची कटिंग करून घेणार आहे. खालचं मार्किंग तर सेमच असतं. मग आधी आपण फक्त नेकलाईनला बॅकची मार्किंग करून घ्यायची आहे कटिंग करून. आणि नंतरून आपल्याला फ्रंटची कटिंग करायची आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा मला. पण हे 36 साईजसाठी ज्याचा शोल्डर 18 आहे, आर्महोल राऊंड 20 आहे, त्यांच्यासाठी हे परफेक्ट मेजरमेंट परफेक्ट माप आहे. याच्यात कुठे चूक होणार नाही. ह्याप्रमाणे तुम्ही कटिंग केली तर. आणि कुठे खेचल्यासारखं होणार नाही ड्रेस आणि खूप उतरणार पण नाही. आधी आपण बॅक कटिंग करून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आता मी त्याला नॉचेस मारून घेणार आहे. नॉचेस मारल्यामुळे आपल्याला त्याची फिटिंगची पूर्ण तिथं मॅच करायचे आहेत म्हणून ते नॉचेस मारून घ्यायचे आहेत आपल्याला. हे कमरचं साईड स्लीटचं मी सगळे नॉचेस मारून घेतलेले आहे.
आणि हे फिटिंगचं पण नॉच मारून घेतलेलं आहे. आणि आता हा मी बॅकचा पार्ट काढून ठेवणार आहे. आणि फ्रंटचा मला आपला हे अर्धा इंचाने कमी होतं ना, मग हे पुन्हा कट केलं, पुन्हा नॉच मारला आणि आमोलच्या तिथे पण मी हे कट करून घेणार आहे. कारण आमोलच्या इथे आपला शेप हा आतमधून असतो ना, त्यासाठी कटिंग करताना सुद्धा व्यवस्थित कट करायचं आहे. जास्त मार्जिन पकडायचं नाही. आपण ज्याच्यावर मार्किंग केलं तेच कट करायचं आहे. कारण कटिंग करताना पण खूप साऱ्या चुका होतात. आणि हा ड्रेस शिवून एकदम सुंदर झाला. खूपच सुंदर दिसतो हा ड्रेस. बघा मग सेंटरला सेंटर मॅच करून याचा शिलाईचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि याची मी स्लीव्स पण वाढवली लेस लावून. खूपच सुंदर दिसत होती याची लेस पण. आणि सलवार शिवली होती सेमी पटियाला. खूप छान झाला हा ड्रेस. चला मग बाय.